परभणीच्या जांभूळ बेटाचं सुशोभीकरण होणार, अधिकाऱ्यांकडून बेटाची पाहणी, पर्यावरण प्रेमींकडून निर्णयाचं स्वागत. वाळूचा टिप्पर पकडल्यानं प्रांताधिकाऱ्यांना धमकावत धक्काबुक्की केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांकडून तिघांना अटक, वाळू माफियांवर कारवाई करतच राहणार, प्रांताधिकाऱ्यांचा इशारा. वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी ज्वारीच्या पेरणी क्षेत्रामध्ये घट, ज्वारीच्या बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता, शेतकऱ्यांचा कल फळपिकं आणि नगदी पिकांवर. अमरावतीमध्ये बांगलादेशी रोहिंगे राहत असल्याचा पोलिसांना संशय, पोलिसांकडून विशिष्ट भागामध्ये शोध मोहीम, 100 नागरिकांची कसून चौकशी, 35 जणांची कागदपत्र संशयास्पद आढळल्याची सूत्रांची माहिती. चोरीला गेलेला तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी फिर्यादींना परत केला. यात सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी, चारचाकी गाड्या, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश. डिजिटल अरेस्टची धमकी देत सायबर गुन्हेगारांनी एका कुटुंबाकडून उकळले 65 लाख रुपये. नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली घटना, मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याची भीती दाखवत उकळले 65 लाख रुपये. भोकरदन नगर परिषदेनं 180 गाळे धारकांना बजावल्या नोटिसा, भाडे भरा अन्यथा गाळे रिकामे करा. नगर परिषदेचा कडक इशारा, 31 जानेवारीपर्यंत गाळे रिकामे करण्याचे आदेश. चंद्रपूर जिल्ह्यामधील पहार्णी शिवारामध्ये अवैधरित्या भरवलेल्या कोंबडा बाजारावर धाड, 7 जण गजाआड, 97 हजारांचा मुद्देमाल जप्त.